शांत हो जरा बरं. हो. शांत हो तू लक्ष्मी. आई, तिची तब्येत आधीच बरी नाहीये. तिला काही झालं नसेल ना हो? तिची वाटेत तब्येत तर बिघडली नसेल ना? आणि जर ती घरचा पत्ता विसरली असेल तर? लक्ष्मी अगं असले भलते सलते विचार मनात का आणतेस तू? तू तू आधी शांत हो ना. हे बघ जानूला काहीही होणार नाहीये. हो ना ग आई, असं कशाला होईल सांग मला. नाही मी काय म्हणते बाबा, मी जरा डॉक्टरांना फोन करून विचारते थोड्या गोष्टी. हा चालेल. पाणी घ्या. काही होणार नाही आपल्या जानूला. शांत हो, पाणी पी. हॅलो, नमस्कार, मी भावना बोलतेय, जान्हवी कानेटकरची बहीण. हां बोला. ऍक्च्युली मला तुम्हाला जानूबद्दलच थोडं विचारायचं होतं. आज जानू ऑफिसला गेलीये, पण 1.5-2 तास झाले आता ती ऑफिसमधनं निघून, पण अजून घरीच नाही पोहोचलीये ती. तर मला तुम्हाला विचारायचं होतं की काही वाटेत तिला त्रास बीस होण्याची शक्यता आहे का? हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तिला धक्का बसेल किंवा ती ट्रिगर होईल असं तिच्या बाबतीत काहीच घडू देऊ नका. मला एक सांगा, तिला ऑफिसमध्ये किंवा घरी असं काही घडलं होतं का की ज्यामुळे तिला धक्का बसेल? नाही, तसं काहीच घडलं नाहीये. म्हणजे तिला काही आठवेल असा काही आम्ही प्रयत्नही नाही केलाय. नाही ना? नाही म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे डॉक्टर, की अशी काही शक्यता आहे का की जानूला आता काय घडलंय ते आठवणार नाही किंवा ती स्वतःची ओळख विसरेल, पत्ता विसरेल, असं काही? हे पहा, असं होण्याची शक्यता फार कमी आहे. हां, पण तिला जर कुठल्या गोष्टीचा धक्का बसला असेल तर तिला चक्कर येऊ शकते. तुम्ही आधी असं करा, तिचे सगळे रूट चेक करा, कदाचित तिथूनच आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. ओके, मी बघते. थँक्यू. अरे जैन, तो बघ विश्वा, त्याला कदाचित माहिती असेल काहीतरी. हा, अरे विश्वा ऐक ना. अरे विश्वा, जान्हवी सापडत नाही. तू बघितलंस तिला कुठे? अरे म्हणजे रस्त्यात वगैरे कुठे तू तू दिसले का तुला ती कुठे? अरे लक्ष कुठे आहे भावा तुझं? अरे जान्हवी दिसलीये का तुला कुठे? ती सापडत नाहीये. अरे जानू, हो मलाही माहिती आहे जानू हरवली आणि मी सुद्धा तिलाच शोधतोय. वाजलंय का तुमचं? माझं आणि जैनचं नाही, अजिबात नाही. एनिवे, जानूला शोधायचंय ना. मी काय म्हणतो, पुढे गेल्यावर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, माझी बाईक पण जाईल तिथून. सो मी तिथे जातो, तुम्ही या बाजूने शोधा. ओके? आणि काही झालं तर मला कळव, फोन कर मला. ठीक आहे? अहो काय करायचं आता, इथे एक रिक्षा पण येत नाहीये. उगाच अडकलो इथं. आता असं किती वेळ बसून राहायचं हिच्या बरोबर? पण असं इथे एकटीला टाकून कसं जाणार तिला? ए, उठ ग, तुम्ही आधी रिक्षा बघा जा. बघतो. ओ दादा थांबा. तुम्ही सिद्धू दादा बरोबर असता ना? जनसेवा करता ना? दादा, एक मुलगी तिथं चक्कर येऊन पडली, तिला दवाखान्यात नाही लावं. इथं रिक्षा पण मिळत नाहीये. काय बोलतो? कुठे? इथे कुठे? वहिनींची. ए जानूताई उठ. जानूताई, ए काय झालंय? चक्कर आली बहुतेक. ए उघड ना ताई, डोळे उघड ना ताई. ए ताई,
सिद्धू 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 हॅलो हॅलो सिद्धू सिद्धू ऐक ना अरे ती वहिनीची बहीण आहे ना जानूताई ती 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 इथे चक्कर येऊन पडली अरे तुला लोकेशन पाठवतो तू 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 ये लवकर ये झोप लागली आहे तिला. देवा तुझे लाख लाख आभार. पुन्हा एकदा माझ्या पोरीला सुखरूप घरी घेऊन आलास. तुझी कृपा अशीच राहू दे. मला एक गोष्ट कळत नाही, जानूला असा अचानक त्रास कसा काय झाला? हो ना बाबा, मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे फोर्सफुली तिला काही सांगायचं नाही असं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण आपण तसं फॉलो केलंय सगळं. हो, म्हणजे डॉक्टर असं का म्हणत होते? अरे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला अचानक धक्का बसेल किंवा वारंवार जुन्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न जर केला ना तर तिला त्रास होऊ शकतो. पण आपण तर त्याची काळजी घेतली ना. हो ना. हाय मधुरा, कशी आहेस? म्हणजे इनडिरेक्टली जानूची कंडिशन माझ्यामुळे झाली. माझ्यामुळे जानूला त्रास झाला. आई बाबा, मी काय म्हणते, मी ना आता रोज जानूला ऑफिसला सोडायला जाईन आणि आणायला पण जाईन. करशील ना? नाही. यापुढे मी जान्हवीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घेणार. आपलं लक म्हणून जान्हवी आपल्याला सापडली, पण आपल्याला तिच्यापर्यंत पोहोचायला लेट झालं असतं तर ती रस्त्यात बेशुद्ध पडली होती. तिच्या बाबतीत काय झालं असतं तर, म्हणजे कोणी तिला त्रास दिला असता तर. त्यामुळे आय हॅव डिसाइडेड की यापुढे मी जान्हवीला कधीच एकटं सोडू देणार नाही. म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? म्हणजे यापुढे मी तिच्या प्रत्येक हालचालीवर, तिच्या प्रत्येक मूव्हवर लक्ष ठेवणार आहे. एका CCTV सारखा तिच्यावर पाळत ठेवणार. एक मिनिट. पण जानूला त्रास न देण्याचा हाच एकमेव मार्ग आहे का? नाही, म्हणजे अशी पाळत ठेवणं चुकीचंच आहे ना. तुला कळत नसेल विश्वा, पण प्रश्न माझ्या बायकोच्या सेफ्टीचा आहे. आणि मी तिच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. आई बाबा, या बाबतीत तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसेल. नाही जयंत, तू स्वतः जानूची काळजी घेणार म्हणतोयस, मग तिच्यावर सतत लक्ष ठेवणार म्हणतोयस, म्हटल्यावर आमची काय हरकत असणार रे? जयंतराव, अहो आपल्या जानूसाठी तुम्ही जे ठरवाल ते तिच्यासाठी योग्यच असणार आहे. खात्री आहे आम्हाला, नाही का? काकू, काका, मी येतो.